सिद्धेश गुडेकर प्रथम चढाई करतोय तर अर्थातच आरे संघाकडे उपांत्य फेरीची लढत. सिद्धेश निदान रेषेचं बळ चढाई. सिद्धेश परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो आदित्य भोसले. कालच्या सामन्यामध्ये चांगली चढाई केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आरे संघाचा तो आदित्य. चिखली अशा 90 संघाबरोबर त्याने चढाई केली होती. आता मात्र पिंपळादी वरचा पाट संघ आणि आदित्य भोसलेला पकड करण्याचा प्रयत्न सौरभ साखरकर याचा यशस्वी होतोय आणि अर्थातच गुण मिळत होतोय. पहिला गुण मिळत होतो आरे संघाला तो आदित्य भोसले. पुन्हा एकदा चढाई करतो तो सिद्धेश. निदान रेषेचं बळ चढाई करतो तो सिद्धेश. सिद्धेश परतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो आयुष भोसले. सहा खेळाडूंमध्ये आयुष परतोय त्याला प्रत्युत्तर दाखल. थर्ड रेड तिसऱ्या चढाईचं पुन्हा एकदा आव्हान स्वीकारतोय तो सिद्धेश गुडेकर. डू और डाय करूया मरोची चढाई असणार आहे सिद्धेश साठी. पाहूया कोणत्या पद्धतीने चढाई करतोय. लांब हात करून मध्यरक्षकाला टिपण्यामध्ये यश मिळतोय. सार्थक भोसलेला टिपण्यामध्ये यश मिळतोय तो सिद्धेश गुडेकर. तिसऱ्या चढाईमध्ये यश मिळवलं. आपल्या तंत्राचा वापर केला तो सिद्धेशने. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो आदित्य भोसले. वरचा पाठ संघाकडे गणेश मोरे यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. आदित्याने मात्र तेवढी चांगली क्षेत्र उरेच्या पिंपळादेवी वरचा पाठ संघाची सुंदर पकड होते. आता मात्र पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून आदित्य भोसलेला खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला आदित्यने आणि त्याच वेळेला एक चांगली पकड झाली. चढाई करतो तो पुन्हा एकदा सिद्धेश. संकाई ट्रॅव्हल्सचे मालक विनायक दंडणेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करतोय. साई श्रद्धा क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी विनंती करतोय साई श्रद्धा क्रीडा मंडळ बागच्या वतीने सन्मान करण्यासाठी ऋषभ बागकरला सन्मान करूया. विनायक दंडणे याचा साई श्रद्धा क्रीडा मंडळ बागच्या वतीने सन्मान करेल तर अर्थातच संकाई ट्रॅव्हल्सचे मालक विनायक दंडणे. गणेश मोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. विनायक जी दंडणे आपणही खूप चांगलं सहकार्य केले. चांगलं योगदान आहे साई श्रद्धा क्रीडा मंडळासाठी. आपलाही या ठिकाणी यथोचित सन्मान. कौशल कसरेकर चढाई करतोय आरे संघाकडे. सन्माननीय प्रशांतजी आरेकर ही या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक चांगले क्रीडा संघटक आहे आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे साई श्रद्धा क्रीडा मंडळ बागच्या वतीने. कौशल कसरेकर चढाई करतोय परत आणि अतिशय सुंदर चांगला पाठलाग या ठिकाणी आपण पाहतोय तो आयुष भोसलेचा. एक चाणक्य सहा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे जर पाहिली त्याची शरीर रचना पाहिली सुद्धा एक छान चपळी असणारा खेळाडू आहे तो अर्थातच आयुष भोसले. एक महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय आणि आता तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय तो पुन्हा एकदा सिद्धेश. सहा खेळाडूंमध्ये आरे संघाकडे अतिशय सुंदर मध्यरक्षण. आता मात्र आकाश भोसले याचं यावेळेला मात्र यशस्वी पकड होते आर्य संघाकडून. गुण मिळतोय आर्य संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो अर्थातच आयुष भोसले. पाच खेळाडूंमध्ये आयुषने एक अतिशय महत्वपूर्ण गुण मिळवून दिला आर्य संघाला. कौशल कसरेकरला पाठलाग केला आणि त्यामध्ये यशस्वी ठरला तो अर्थातच आयुष. पाच खेळाडूंमध्ये चढाई करतोय तो आयुष. त्यानंतर सिद्धेशला छान मध्यरक्षण केलं ते आकाश भोसलेने. यानंतर होणारी या स्पर्धेची तिसरी क्वार्टर फायनल सिद्धेश्वर वेल्लोर आणि तृप्तीनगर अडूर दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. दोन्ही संघांनी गणवेश आणि वॉर्मअप मध्ये तयार राहायचं आहे. सन्माननीय महेश दादा मोरे यांना विनंती आहे वरचा पाठ
आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं, आपलंही स्वागत आहे साई श्रद्धा क्रीडा मंडळ बागच्या वतीने. सौरभ साखरकर चढाई करतोय, सौरभ परततोय, प्रत्युत्तर चढाई करतोय तर पुन्हा एकदा आयुष भोसले 5 खेळाडूंमध्ये. प्रशांत आरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतील कुसुमाकर बागकर. कुसुमाकर बागकर यांना विनंती आहे की आपण स्वागत करूया प्रशांत आरेकर यांचं. कुसुमाकर बागकर यांचं नाव घेतल्यानंतर कबड्डीमधली एक मोठी आठवण होते. कबड्डीमधलं एक मोठं नाव आहे, पूर्वीच्या काळामध्ये एक चांगलं कबड्डी खेळ केलेलं आहे कुसुमाकर बागकर यांनी सुद्धा, आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. अर्थातच प्रशांत आरेकर यांचा. पुन्हा एकदा आदित्य भोसले, मात्र आदित्य याला यशस्वी पकड होती. पुन्हा एकदा दुसरी पकड होते ती आदित्य याला यशस्वी पकड. पेपरी वरचा पाठसंघाकडून दीप कचरेकर, आणि त्याला इतर खेळाडूंची चांगली साथ संजीव मोरे असेल, आकाश असेल, सोहम असेल, सौरभ असेल, सोहम कचरेकर. आता मात्र चढाई करतोय, तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो आर्य संघाकडे 6 खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा आकाश भोसलेचं मार्गदर्शन अशी करतोय, पकड करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि गुण मिळतोय तो वरच्या पाठ संघाला. महत्वपूर्ण असं यश मिळवून देतो तो सोहम कसरेकर. आयुष भोसले 7 खेळाडूंमध्ये चढाई, इथं दृश्य चढाई करतोय, परत तो आयुष. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सौरभ. दोन 1-2 मध्ये चढाई करतोय तो सौरभ साखरकर. सौरभ परत त्याला तो श्रीराम दत्त सेवा आर्य संघ 3 गुण, 4-3 अशी गुणसंख्या. चढाई करतो तो सार्थक पडवळ. नवोदित असा हा किशोर गटाचा चढाईकर आहे, एक छान चपळाई दाखवणारा चढाईकर आहे आर्य संघाचा. गणेश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत साई श्रद्धा क्रीडा मंडळाच्या वतीने. दीपक बागकर यांना विनंती करतोय, गणेश मोरे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. गणेश मोरे यांचं स्वागत करतील दीपक बागकर. सार्थक परत त्याला प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा चढाई करतो तो सोहम कचरेकर 5 खेळाडूंमध्ये. दुसरी क्वार्टर फायनल आपण पाहतोय. पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये यजमान साई श्रद्धा बाग संघाने पिंपळेश्वर वेळेश्वर संघावरती विजय मिळवला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरी उपांत्य फेरीची लढत श्रीराम दत्त सेवा आर्य आणि पिंपळी वरचा पाठ, तर तिसरी उपांत्य फेरीची लढत असणार आहे तृप्तीनगर अडूर आणि सिद्धेश्वर वेलदूर यांच्यामध्ये. सौरभ परत सोहम परतोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय आयुष भोसले. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय तो आयुष. पिंपळी वरचा पाठ संघाच्या 7 खेळाडूंमध्ये. चांगला प्रयत्न, सुंदर चढाई करतोय आणि चमत्कार मात्र बाद होतोय. 2 गुण मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये यशस्वी ठरतोय. तिसरी चढाई आता मात्र 4 खेळाडूंमध्ये. सिद्धेश गुडेकर, सिद्धेश मात्र यशस्वी ठरतोय. पकड करण्याचा प्रयत्न सफल होता आणि सुपर रेड करतो तो सिद्धेश गुडेकर. तुषार देवकर यांच्याकडून असलेला 200 रुपयाचा मानकरी ठरतो तो सिद्धेश गुडेकर. अक्षय मयकर यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. अक्षय मयकर सार्थक चढाई करतोय वरचा पाठ संघाकडे. सुंदर चढाई सार्थक पडवळची, लांब हात करून गणटिपण्यामध्ये या ठिकाणी यश मिळतो तो सार्थक. गुण मिळतोय आर्य संघाला. सिद्धेश चढाईसाठी आता मात्र पकड करण्याचा प्रयत्न सफल होतोय. सिद्धेश पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय आणि लोन होतो तो आर्य संघावरती.
पहिला लोन होतं पिंपरी वरच्या पाठ संघाकडून. चढाई करतो तो पुन्हा एकदा आदित्य भोसले. भरदार छातीचा मजबूत यष्टीचा असा चढाईकार आदित्य. सुंदर चढाई डाव्या कोपऱ्यामध्ये आणि मात्र बोनस गुण मिळून दिला होता. पाठलाग करतो तो सौरभ साखरकर, त्यामध्ये यशस्वी ठरतोय आणि मात्र प्लस मायनस होतोय तो अर्थातच आदित्य. चढाई करतो तो पुन्हा एकदा आयुष भोसले. 7 खेळाडूंमध्ये पिंपरी वरच्या पाठ संघाकडे यशस्वी पकड सौरभ साखरकर आणि सिद्धेश गुणेकर यांनी सुंदर या ठिकाणी चेकिंग करतोय आणि आयुषला या ठिकाणी एक चांगली पकड होती आहे ती पिंपरी वरच्या पाठ संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो 5 खेळाडूंमध्ये. आता मात्र सार्थक भोसलेकडून सोहम कचरेकरला एक चांगली पकड होती आहे, यशस्वी पकड होती आहे ती सोहमला. ज्या वेळेला सोहमच्या पुन्हा एकदा चढाई करतो तो आदित्य भोसले. आरे संघाला कमबॅक करायचं असेल तर नक्कीच आदित्यला एक चांगली चढाई करणं आवश्यक आहे. 6 खेळाडू आहे पुन्हा एकदा चढाई करतोय. सुंदर मध्यरक्षण आदित्य भोसलेला आपण पाहतोय एक चांगलं मध्यरक्षण आणि या ठिकाणी एक चांगली पकड होते ती पिंपरी वरच्या पाठ संघाकडून. संजू मोरेचं चांगलं मध्यरक्षण खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता तो आदित्यने आणि एक गुण मिळवून देतोय तो अर्थातच पिंपरी वरच्या पाठ संघाला संजू. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा सौरभ. 5 खेळाडूंमध्ये संत चढाई करतो तो सौरभ. सरोपर होतं त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अनिकेत भोसले, अनुभवी असा खेळाडू आरे संघाचा. निदान रेषेजवळ चढाई चांगली गिरकी मारली होती ते अनिकेतने, मात्र तेवढीच चांगली पकड होते ती अर्थातच पिंपरी वरच्या पाठ संघाकडून. एक चांगली गिरकी मारली होती आणि अर्थातच त्याच वेळेला एक चांगली पकड होती ती अनिकेत भोसलेला दोन्ही तो पिंपरी वरच्या पाठ संघाला. पुन्हा एकदा चढाई करतो तो सौरभ. यानंतर होणारी लढत स्पर्धेची 3री क्वार्टर फायनल तृप्तीनगर अडूर आणि सिद्धेश्वर वेल्दूर. मिळाले भारती पाटकर, सौभाग्यवती भारती पाटकर यांच्या माध्यमातून त्यांनी ते स्वीकारायचं आहे आणि त्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय आणि आपल्या संघाला बेजा मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा. समृद्धी संजय काजवे या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या या साई श्रद्धा क्रीडा मंडळ असेल बाग गावाला नेहमी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. समृद्धीताई आपण खूप सहकार्य असतं, दत्त जयंती उत्सव असेल इतर उत्सव असेल त्यासाठी सुद्धा आपण खूप मोठं योगदान देतात. समृद्धीताई काजवे यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. दरम्यान पकड करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय तो सार्थक भोसलेकडून. एक महत्वपूर्ण गुण मिळतोय अर्थातच वरचा पाठ संघाला. समृद्ध पडवे चढाई करतोय वरचा पाठ संघाकडे. समृद्ध परतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई सौरभ.
निदान रेषेजवळ चढाई. सौरभ परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो पुन्हा एकदा सार्थक पडवळ. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय सार्थक. पुन्हा एकदा यशस्वी पकड होते ती फेब्रुवारी वरचा पाठ संघाकडून. एक चांगला प्रयत्न केला होता सार्थकने, मात्र तेवढीच चांगली पकड होते सौरभ आणि त्याच्या इतर साथीदारांकडून. गुण मिळतोय अर्थातच वरचा पाठ संघाला. तर मात्र 2 खेळांमध्ये चढाई करतोय तो पुन्हा एकदा सिद्धेश गुडेकर. सिद्धेश परत चालू सामन्याचं मध्यांतर होतोय. त्यानंतर